रामकृष्ण हरी मित्रांनो, मी अमित लगड. मित्रांनो, आजचा दिवस थोडा वेगळाच होता. मला मामा-मामीला सोडायला जायचं होतं. मला धामणगावला मसाल्याची ऑर्डर द्यायची होती. ते सगळं देऊन मी दुपारपर्यंत पुन्हा वावरात आलो. आज अंजू आणि अन्या आले होते. त्यांनी इकडे कांदे भरायचं काम सुरू केलं होतं. बाकीच्या बायका पण कांदे भरायला होत्या. अद्वैतची पण मध्ये लुडबुड चालू होती. दुपारपर्यंत मी आलो. तेवढ्यात मधुमामा आला होता. अंजू इंजिनियर असली तरी तिने सिद्ध केलं की ती एक शेतकरी कन्याच आहे. तिने गोण्या टाचायचं काम हाती घेतलं होतं. डिग्रीपेक्षा मातीचं नातं हे मोठं असतं ही ती शांतपणे दाखवत होती. नंतर मी आणि अन्यानी गोण्या उचलून टेम्पोत टाकल्या. त्या मामाने टेम्पोत व्यवस्थित रचून ठेवल्या. या गोण्या मधुमामा कडा मार्केटला घेऊन जाणार होता. मित्रांनो, कांद्याची शेती म्हणजे रोजचा संघर्ष, पण तीच आपली खरी ओळख आहे. कष्टाशिवाय पीक येत नाही आणि संयमाशिवाय शेती चालत नाही. त्यानंतर 5-6 वाजेपर्यंत आम्ही पुन्हा कांदे भरले. काही गोण्या नगर मार्केटला पण घेऊन जायच्या होत्या. कडा मार्केटला 25-30 गोण्या पाठवल्या होत्या आणि आता नगर मार्केटला 30-35 गोण्या पाठवायच्या होत्या. त्या गोण्या टाचायचं काम अन्या आणि अंजू करत होते. त्यानंतर 7 वाजता सूर्यकांत टेम्पो घेऊन आला आणि त्या गोण्या सूर्यकांतच्या टेम्पोत भरल्या आणि नगरला पाठवून दिल्या. आज 2 मार्केट, अनेक हात आणि एकच विश्वास. मेहनत एकट्याची नसते, तर ती सगळ्यांची मिळून भविष्य घडवत असते. शेतीत शिक्षण, नातं आणि श्रम एकत्र आलं की खरी ताकद तयार होते.